मॉर्निंग म्हणून बघा नाव पण नीट घेतलं जातं. इफ यू आर वंडरिंग मी अशी का दिसते तर माणूस 5 वाजता झोपून 7 वाजता उठल्यानंतर ना असाच दिसतो भिजलेल्या किशमिश सारखा. झोप पूर्ण झाली पाहिजे मंडळी, काही का असे नाही झोपेला प्रेफरन्स द्या. नमस्कार मंडळी, कशा आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पायलू जगमान तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलला. आणि आम्ही आज चाललो आहोत बरं खूप दिवसांनी आणि लेजिट माझा परवा पेपर आहे. परवा मी असं ओव्हर एक्झॅज्युरेट करून बोलत नाही, माझा खरंच परवा पेपर आहे. आणि आता काय घेऊन चाललो घरचे तर जायचं, आता आवरायचं. सी या चलो आता चाललोय आम्ही, निघालोय. हा आहे आउटफिट, इग्नोर द पिशवी. आणि हा आहे मम्माचा आउटफिट. जरा पोज दे ना काहीतरी असं. हां द ओजी पोज. चलो बाय. हाय ऑन द वे मम्मा. मम्मा तुम्ही बोलला थांबवा. हाय हाय हाय. आम्ही आधी इडली आणि वडा घेतला. टू मच डिसअपॉइंटिंग, अजिबात नॉट वर्थ इट. आणि आता मिसळ पाव घेतली. नाईस बेसिक, ॲटलिस्ट बेटर दॅन इडली वडा. आम्ही आलो आहे बन्नेश्वरला आणि पुण्यापासून थोडंसंच लांब आहे, जास्त लांब नाही आहे, थोडंसंच आहे. हां तर मग तुम्हाला वन डे पिकनिक वगैरे करायची असेल तर तुम्ही करू शकता. छान स्पॉट आहे, ग्रीनरी आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. सो येस, मी तुम्हाला जागा तर दाखवेलच ऑब्व्हियसली कशी आहे काय आहे. आणि बस आम्ही जस्ट पोहोचलो आहे, सगळेजण बसले तिथे. अजून आतमध्ये जाऊन बघायचं. हां आणखीन आतमध्ये जाऊन बघायचं आहे. आता आम्ही एक्सप्लोर करत चाललोय. मंडळी तर तिकडंच बसलेत आहेत, आलेत, गाडी पार्क केली आहे आणि तिकडंच बसलेत. म्हणजे एक्सप्लोरिंग नावाचा प्रकार असतो का नाही तो आम्ही करतोय. तर ठोकलं गेलो असतो या गाडी नाही. हरकत ही ऐसे है, एक दिन ठुक जाएंगे पता भी नहीं चलेगा. ऐसी ही जिंदगी खतम हो जाएगी. एनिवेज आता मलाही नाही माहिती आम्ही कुठे चाललो आहे, कारण एक्सप्लोरिंगची हीच तर गोष्ट आहे. एक्झॅक्टली की हे आलेत. गाईज प्लीज मला विचारू नका, ते रॅन्डम लोक नाही आहेत ओळखीचेच. हां म्हणजे मी रॅन्डम लोकांशी पण बोलू शकते. हो जसं तुम्हाला माहिती आहे की मी म्हणजे आजूबाजूला काय आहे काय नाही आहे ते सुद्धा सांगते ब्लॉगमध्ये. आणि येस महत्त्वाची गोष्ट वॉशरूम्स. तर एक्सप्लोरिंगच्या नावाखाली आम्ही वॉशरूमच्या इथे आलो आहे. सो हा ही पुरुषवाली साईड आणि तिकडे प्रॉब्ली महिलांची साईड. हे यू नीड नॉट टू वरी अबाउट वॉशरूम्स इथे आहेत. आता टू बी ऑनेस्ट छान आहे इथे, एकदम ग्रीनरी आहे आणि थंड आहे, शांत आहे, निवांत आहे. अँड येस फोटो एवढं फोटोजेनिक नाही आहे जसं सगळ्यांना हवं असतं तसं, लाईक इंस्टाग्रामेबल एवढं नाही आहे. बट ओके, इट्स अ नाईस प्लेस फॅमिली स्पॉट वगैरेसाठी. एक महत्त्वाची गोष्ट कळली आहे की इथे जर का मंदिरात जायचं असेल तर जेंट्सला शर्ट आणि बेल्ट वगैरे काढावा लागेल. सो अकॉर्डिंगली ड्रेसअप होऊन या, स्पेशली मेल्स. चाललो आहे आतमध्ये.
पुरुषांनी आतमध्ये शर्ट काढायचं, सॉक्स काढायचं, जॅकेट काढायचं ज्यांनी कोणी घातलं असेल त्यांनी, आणि मुलींनी स्त्रियांनी केस बांधायची असा नियम आहे. तर मी विचारते इथे एक आजी आहेत, प्रसाद वाटत होत्या त्या, की का असं, याच्या मागे काही आहे का? किती वर्ष झालं इथे? ओके. आणि इथे जी प्रथा आहे की पुरुषांनी शर्ट बेल्ट वगैरे काढायचं आणि मुलींनी केस बांधायची. केस बांधायची की पिंडीवर केस पडते, त्यामध्ये केस पडते, मग ते सजावट नाही होत, तेवढे जर टेक्निक जातं, मग केस बांधायला होतं. ओके. पट्टाने शर्टाचा दिवसभर शर्ट अंगावर असतं, पट्टा अंगावर असतं ना, 2 दिवस कोण धुत नाही, त्याच्यामुळे ती शर्ट काढून जायची पद्धत ठेवली, देवाला पवित्र ठेवायची पद्धत ठेवली. ओके, थँक्यू. दॅट्स द रिझन देन. नाही का असते, कोणाकोणाची मान्यता असते, त्यांच्या श्रद्धानुसार करतात. सो इथे असं मानलं जातं, तर ठीक आहे, इथले रूल्स तसे आहेत तर ठीक आहे. आणि इथे तो फिशवाला पॉन्ड आहे आणि इथे टर्टल्सवाला आहे, कासव आहे तिथे. प्रथम ते टॉर्टोइस किती गोड आहेत. खिशात भरून घेऊन जाऊ, घरी ठेवू आपण. आता आपण राऊंड मारूयात मंदिराचा आणि बघूयात आणि काय आहे. की फूलों गाइस, जेन की फूलों। और बट हम जाएंगे साइड से, क्योंकि अगर सीधे उंगली घी निकल रहा है तो क्यों कई को टेढ़े करने का है हमने। हनुमान जी मंदिर आणि मंदिर खूप पॉश, एकदम थंड आहे, एकदम शांत आहे. म्हणजे शांत म्हणजे ऑब्व्हियसली लोकांवरती डिपेंड की किती आलेत आणि किती नाहीत. आणि द बेस्ट पार्ट ऑफ मंदिर आय टेल यू, येस किती मस्त आहे. खूप सारे फोटोज आणि दर्शन घेऊन फायनली आता आम्ही बाहेर आलो आहे मंदिराच्या. सुंदर आहे मंदिर, शांत आहे, बघण्यासारखं आहे. नक्की या फॅमिलीसोबत. आम्ही बसून खाऊ कुठेतरी, घरून जे काही आणलं सगळ्यांनी बनवून. ॲक्च्युली हे येळवशीची ट्रिप आहे जी आम्ही सगळ्यांच्या डेट्सनुसार ॲडजस्ट करून संडेला पोस्टपोन केली होती. सो आज संडे आहे म्हणून एवढा क्राऊड आहे, नाहीतर युजली इथे एवढा क्राऊड नसतो. सो तुम्हाला वीकडेजवरती यायचं असेल तर वेल अँड गुड, एकदम मोकळं असतं सगळं. जर का संडेलाच एवढं कमी क्राऊडेड आहे तर मग वीकडेजवरती आणखीनच कमी क्राऊडेड असेल. तर आता थोड्या वेळाने मस्त पिकनिकसारखं बसून आम्ही खाऊया. देन आय लेट यू नो आम्ही काय काय खातो आहे. आणि येळवशीचंच आहे हे. सो भजी, आंबील, भाकरी, हार आहे. आणि मी तुम्हाला मेन्यू नक्कीच सांगेल. और हम क्या खाएंगे? गोळा. भैया एक काळा खट्टा. मी पण. दो काला खट्टा. The obvious flavor you can't go wrong with is kala khatta. So without taking any risk, kala khatta. पार्क आहे का हे? तर आतमध्ये पार्क आहे, सगळं गार्डन टाईप आहे. आणि आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फीज आहे विच इज 20 रुपीज पर पर्सन. खूप शांत आणि गोड दिसतोय आतमध्ये. आय एम रिली एक्सायटेड टू गो. मी असं बोललं ना प्रथमेश म्हणतो असं फॉरेनर असल्यासारखे काय वागत नाही. ते काढून गेले नाही का बाळा, ते इथे थांबले होते. ग बस, जाऊ थोड्या वेळाने आतमध्ये. ऐसा ही सबके दर से ठोकर खा के वापस आ जाते हैं. एनिवेज सुंदर असेल आतमध्ये, आय होप सो. अरे जायचं आहे, हमारे पास आ गए, हमारे पीपल आ गए गाइस, जाएंगे अंदर. 23 हम 23 लोग हैं एंड 23 लोगों का टिकट निकालना इज गोइंग ऑन. गाइस तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं असेल तर प्लीज येऊन इन्व्हॉल्व व्हा. येस, गुड. इथे यांनी हे सगळं लिहिलं आहे आणि मला माकडांच्या अलावा आत्तापर्यंत तरी काहीच कुठल्याच जागी दिसलेलं नाही आहे. अनटिल आय गो टू अ झू.
अंटिल आय गो टू झू मला वानेर आणि माकडांशिवाय दुसरा कुठलाही प्राणी दिसलेला नाही आहे. 23 जण म्हटले, ॲक्च्युली 2 मेंबर्स घरीच आहेत आणि ते मला सवय झाली होती त्यांनाही काउंट करायची. सो मी त्यांनाही काउंट केलं आणि आम्ही 2 जणांचं एक्स्ट्रा तिकीट काढलं. सो काका फाउंड समवन ज्यांना आम्ही आमचं तिकीट दिलं आहे. सो येस प्लीज माझ्यासारखं करू नका, काउंट करून तिकीट्स काढा. आणि आय डोंट नो, इट इज नाईस. सो बडबड करायला, फ्रेंडसोबत यायला. बघा ती जशी पडली तसं तुम्ही पडू शकता. मला तर मीच पडण्याची भीती वाटते आहे, कारण इथे थोडे थोडे स्टेप्स आहेत, असे लॉंग स्टेप्स आहेत, असे टुप 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 टुप. माझी डॅड कुठे आलोय आपण? आम्ही आलोय इथं बन्नेश्वर महादेवाचं मंदिर आहे नरसापूर गावामध्ये. ओके. आणि पप्पा इकडे या. आपल्याला इथे कोल्हा दिसतोय, त्यांनी इथे लावलाय. आपल्याला दिसला का? कोला आहे ना इथं, दिसला का? तिथे कोला दिसला का? डॅड जॉक्स गाईज. सो बेसिकली हे पार्क असल्यासारखंच आहे विथ लॉट ऑफ ट्रीज. हा ना, विथ लॉट ऑफ ट्रीज आणि 0 ॲनिमल्स आणि व्हेरी मच ह्युमन्स. इथे जेवढे केवढे बोर्ड्स लावलेत त्याच्यातलं एकही वानेरसुद्धा दिसलं नाही आहे मला तर या पार्कमध्ये. दॅट इज ओके, बट इट्स अ नाईस प्लेस. क्वाईट, शांत, क्वाईट अँड शांत. डू यू रिली वॉन्ट मी टू पुट दिस इन ब्लॉग? येस आय विल. पुरसे बघा, मराठी नीट वाचता येत नाही, लाज वाटली पाहिजे मला गाईस, इतर कोणाला नाही. गोरी गोरी मुकड़े पे काला काला चश्मा. अरे ग्लो देख रहे हो, ग्लो. ओ माय गॉड, ओ माय गॉड. क्यूट. एक जानवर मिसिंग है जो अपना घर छोड़ के हमारे यहाँ पे आया है, एंड इट इज दिस बिबट्या दादा. तुम्हाला इथे बिबट्या दिसणार नाहीत कारण ते सगळे केशवनगर मध्ये आहेत. तुम्हाला हे सगळे ॲडव्हेंचरस स्पोर्ट्स करायचे असतील तर प्लीज वेअर अप्रोप्रिएट क्लोथ्स अँड कम. बोला आता, बोला. गोली बेटा मस्ती नाही. काय काय खाल्लं तिथे? पायनॅपल, कैरी, पेरू, संत्रा, मोसंबी. आय एम सॅड. मला फक्त एक फोड दिली आहे कैरीची. तुला दॅट्स का म्हणलं इट. होतं आम्ही, काय तुला काय नको म्हणलं नाही काय? आणि जेवणार मग कसं? जेवणार भज्जी, आजीची भज्जी. आजीची भज्जी. केरी घाल मीठ. आहे त्यावर. महात्मा गांधीच्या मागे तुझं. Hello guys, yo Bantai. This is मी हे नाही घालणार आहे. hers brother. Okay, by the way, मी त्यांचे अप्रतिम फोटो काढण्यासाठी खूप हेल्प केली. यू नो व्हॉट माकड म्हणतं. Yes, and she's the little माकड. Shut up. So if you know, you know. By the way, चष्मा मी कधी बोललो नाही पण yes, like, share and do subscribe. Okay. Hey! And I haven't asked him, okay, to say these things. आता आम्ही वापस बाहेर चाललोय का, कारण तर जेवण बाहेर आहे आणि ते वापस आत घेऊन यायचं आणि इथे बसून खायचं. गाडी नंबर 1, गाडी नंबर 2, गाडी नंबर 3 आणि गाडी नंबर 4 तिकडे. स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन्स. 7 glasses down of आंबील. इफ यू नो व्हॉट आंबील इज. बापरे, मला आता एवढी गाढ झोप येते ना. लेजिट 7 ग्लासेस असे गाट 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 खतम केलेत.
सो आता खूप जास्त झोप येते. होपफुली आय विल स्लीप अँड देन आय विल डान्स. बटर मिल्क इज हायर येस, बटर मिल्क इज चढिंग ऑन माय डोकं. डोक्यावर. सो आता लेडीज जेवण करतात आहे. आमचं झालंय. सो मेन्यूमध्ये होतं ठेचा, वांग्याची भाजी, भज्जी, त्यानंतर गाजराचा हलवा, अगेन गाजराचा हलवा. 2 पुण्याच्या एंड्सपासून आले होते गाजराचे हलवे. दोन्ही नदीच्या काठच्या. येस, दोन्ही नदीच्या काठचे होते. एक मांजरीतला होता आणि एक संगमवाडीतला होता. आंबील होतं. कंटिन्यू. आंबील होतं, बाजरीची भाकरी होती, ज्वारीची भाकरी होती, चपाती होती, शेंगदाण्याची पोळी होती, त्यावर मस्त तूप होतं. या लोकांनी इथेच एवढा उशीर केला की आम्ही आमचं रोपवे वगैरे सगळं कॅन्सल केलं. ऑलमोस्ट 5:10 आणि पार्क बंद व्हायची वेळ आली आहे आणि यांचा डान्सच सरत नाही आहे. आम्ही सगळ्यांनी एवढा डान्स केला, एवढी धमाल केली आणि आता थोड्या वेळाने आम्ही घरी जाणार आहे. अँड इट वॉज अ फन डे. तो खूप मजा आली. हाय, आता आम्ही आलो आहे नारायणपूरला. तुम्ही माझ्या आवाजावरनं अंदाजा लावूच शकता की किती ओरडली असेल, किती मज्जा केली असेल दिवसभर. सो दिस इज द मंदिर. थंडी कशी आहे मंडळी? आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. थंडीला आपण नाही घाबरत. हाय गाईज, दिस इज पायल विजय कुमार हनुसनाळे सायनिंग ऑफ. खूप मज्जा आली, खूप धमाल केली. ते आमचं झिपलाईन वगैरे राहिलं, बट मे बी नेक्स्ट टाईम आलो आम्ही तर ते करू. आणि येस, दॅट्स इट फॉर द व्लॉग. लाईक, कॉमेंट, सबस्क्राईब, शेअर आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.